21/12/2021 रोजी लोकसभेत आणि राज्यसभेत इलेक्शन लॉ अमेंडमेंट बिल हे पारित करण्यात आलं आणि त्यावर विरोधकांनी विरोध केला. किरेन रिजिजू यांनी म्हटलं की आधार कार्ड हे मतदान कार्डाबरोबर जोडणं हे अनिवार्य नाही. लोकांमध्ये एक संभ्रम पसरला आहे. तोच संभ्रम दूर करण्याकरिता आपल्यासोबत आहेत नामवंत विधितज्ञ फिरदौस मिर्झा साहेब. मिर्झा साहेब, निर्वाचन आयोग एक स्वायत्त संस्था आहे. याच्याशी आधार कार्ड व मतदान कार्डाशी जोडणं कितपत योग्य आहे? नाही बघा, निर्वाचन आयोग ही एक संवैधानिक संस्था आहे आणि तिची जबाबदारी इलेक्शन्सला सुपरवाईज करण्याची आहे. परंतु हा जो अमेंडमेंट आलेला आहे तो रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट 1950 ज्या कायद्याखाली वोटर्स लिस्ट बनते त्या कायद्याच्या सेक्शन 23ला अमेंडमेंट आलेला आहे. आपल्याकडे वेगवेगळे कायदे आहेत ज्याखाली इलेक्शन्स होतात. तर जर लोकसभा आणि विधानसभा यांचे जे इलेक्शन्सची वोटर लिस्ट तयार करायचे ते 1950चा जो कायदा मी म्हटलं त्याखाली तयार होते. मग तुमच्याकडे जिल्हा परिषद पंचायत समितीचा कायदा आहे, मग महानगरपालिकेचा कायदा आहे, मग नगरपालिकेचा कायदा आहे आणि विलेज पंचायत म्हणजे ग्रामपंचायतीचा कायदा आहे. या प्रत्येक कायद्यात वेगवेगळ्या वोटर्स लिस्ट आहेत, त्यांना तयार करण्याची पद्धत आहे. तर इलेक्शन कमिशन हे ठरवू शकत नाही की वोटर्स लिस्ट कशी तयार करायची. संविधान आर्टिकल 325 हे वोटर्स लिस्टमध्ये 18 वर्षापेक्षा जास्तीचा जो सिटिझन आहे तो राहील असं म्हणतो. आणि लोकसभा आणि विधानसभेसाठी जे आर्टिकल्स आहेत ते म्हणतात की यांचे इलेक्शन्स ज्याप्रमाणे पार्लमेंट ठरवेल त्याप्रमाणे होतील. म्हणजे कायदा करण्याचा अधिकार वोटर लिस्ट कशी तयार करायची ते हे कायदेमंडळाला म्हणजे पार्लमेंटला आहे. तर त्यांनी जो तयार केला आहे आता एक अमेंड केलेला आहे आधारसाठी, त्याचा इलेक्शन कमिशनवर कुठलाच इफेक्ट होणार नाही, त्याच्या स्वायत्तेवरही इफेक्ट होणार नाही. म्हणजे स्वायत्त संस्थेच्या काही वेगळ्या एक अशा नाही आहे, म्हणजे संसदेचं वेगळं आहे, राज्यसभेचं वेगळं आहे, स्वायत्त संस्था ही स्वायत्त नाही आहे असं तुमचं म्हणणं आहे का? संस्था स्वायत्त आहे, परंतु त्यांचे अधिकार हे संविधानाने वेगवेगळे अधिकार दिलेले आहेत. त्यांचा अधिकार इलेक्शन सुपरवाईज करण्याचे आहेत, परंतु इलेक्शनचा कायदा करण्याचे अधिकार संविधानाने पार्लमेंटला दिलेले आहेत. तर जो कायदा पार्लमेंट तयार करेल त्या कायद्याप्रमाणे इलेक्शन घेण्यासाठी इलेक्शन कमिशन आहे. फक्त त्याच्यावर मंत्रिमंडळ दबाव आणू शकत नाही, म्हणून ते स्वायत्त आहे. एक गोष्ट तर क्लिअर झाली की ही या प्रकारे ही संस्था काम करते. बरं, विरोधक का विरोध करून राहिले या इलेक्शन लॉ अमेंडमेंट बिलला? आता जेवढं मी पेपरमध्ये वाचलं किंवा लोकसभेमध्ये बघितलं त्यांना असं वाटतं की हा जो डेटा आहे आधारचा तो कनेक्ट केल्यामुळे तो चोरीला जाऊ शकतो, त्याचा मिसयूज होऊ शकतो. रुलिंगमध्ये जी पार्टी आहे फक्त त्या पार्टीला तो डेटा अवेलेबल होईल, त्याच्यामुळे त्यांना अपर हँड राहील, जास्त त्यांना फेवर मिळेल. दुसरा, या डाटाच्या भरोशावर मायनॉरिटीजचे किंवा शासनाला असं वाटतं की जे मतदार त्यांचे नाहीत, त्या वेळेसच्या रुलिंग पार्टीला असं वाटतं की हे मतदार माझे नाहीत, तर अशा मतदारांना त्याच्यातनं बाहेरसुद्धा काढता येईल. ही जी भीती आहे याच्यामुळे विरोधकांनी याला विरोध केलेला आहे. परंतु प्रामाणिकपणे मी हे सांगू इच्छितो की मी जे बघितलं तर विरोधकांच्या विरोधाला तेवढी धार नव्हती. असं वाटत होतं की हे फक्त विरोधासाठी विरोध करतात. विरोधक आंध्र आणि तेलंगणाचं उदाहरण देत होते, तर तिथे 20 लाख असे जे मतदार आहेत ते कमी झाले होते असं जोडण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा. तर काय म्हणजे नेमकं हा त्रास? आता मी तुम्हाला सांगतो. आता मी कायदे तुम्हाला सांगितले की किती प्रकारचे आपल्याकडे इलेक्शन्सचे कायदे आहेत. आता आम्ही नेहमी इलेक्शन पिटिशन्स बघतो, तर इलेक्शन पिटिशन्समध्ये तक्रार काय असते, तर जास्तीत जास्त इलेक्शन पिटिशनमध्ये जे लोकल बॉडीजचे इलेक्शन्स होतात त्याबद्दल तक्रार ही असते की ग्रामीणमध्ये शहरी भागातल्या मतदारांनी जाऊन मतदान केलं, शहरी भागातल्या इलेक्शन्समध्ये ग्रामीणमधल्या लोकांनी येऊन मतदान केलं. काही इलेक्शन पिटिशन मी विधानसभेच्या बघितलेल्या आहे ज्यामध्ये म्हटलं आहे का दुसऱ्या
विधानसभेच्या कॉन्स्टिट्युन्सीमधले लोकांना प्लॅनिंग करून इथे वोटर्स लिस्टमध्ये टाकण्यात आलेलं आहे. आता जर आधार लिंकिंग झालं आणि त्याच्यात हे कळलं त्यामुळे की एकच माणूस शहरी भागात सुद्धा त्याचं नाव आहे आणि ग्रामीण भागात सुद्धा आहे, तर त्यावेळेस त्याचे नाव जर एका मतदारसंघातून कमी झालं, कारण कायदा म्हणतो की तुम्ही दोन्ही ठिकाणी मतदान नाही करू शकत, कुठल्या तरी एका मतदारसंघात मतदान करावं लागेल, तर त्याला तुम्ही वंचित म्हणणार का? जर असे नावं कमी झाले तर मतदार कमी झाले असं म्हणता येणार नाही. तर वोटर्स लिस्ट हे कायदेशीरपणे तयार झाली असं म्हणता येईल. पण विरोधक असं म्हणतात की हे गुप्त मतदान असते, अशा वेळेस आधारशी जोडणं कुठेतरी याचं गुप्त राहणार नाही, तर याला कसं तुम्ही सांगाल? आज आपण जेव्हा मतदानाला जातो तर सगळ्यात आधी तिथे बसलेला अधिकारी हे चेक करतो की आपलं नाव वोटर्स लिस्टमध्ये आहे की नाही. मग त्याच्यासमोर तो टिक करतो, आपल्याला सही करायला लावतो आणि मग आपण वोटिंगला जातो. तिथे आपला फोटोही असतो, आपलं नाव असतो, पत्ता असतो आणि त्याची सर्टिफाईड कॉपीसुद्धा मिळते की कुणी कुणी मतदान केलेलं आहे. तीच परिस्थिती राहील जर आधार लिंक झालं तर. परंतु कुणी कुणाला मतदान केलं हे सिक्रेट असतं, ते कुणालाच दिसणार नाही. तर माझ्या मते तरी जेवढा याला ऑब्जेक्शन्स येत आहेत त्यापेक्षा या कायदा दुरुस्तीला, अमेंडमेंटला चे जास्त फायदे आहेत. परत लोकांचं म्हणजे विरोधकांचं हेच म्हणणं आहे की एका पक्षाला याचा फायदा होऊ शकतो, जर आधार लिंकशी त्याचा डाटा घेतला तर असा फायदा होऊ शकतो. असा होऊ शकतो का? ही भीती रास्त आहे की असं होऊ शकतो. कारण जसं आपण बघितलं इलेक्टोरल बॉन्ड्स जेव्हा आले त्यावेळेस ट्रान्सपेरन्सी राहील इलेक्शन फंडिंगमध्ये असं म्हणण्यात आलं होतं. परंतु परवाच मी एक बातमी वाचली की इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये कुठल्या पक्षाला कुणी किती फंडिंग केलं याची जेव्हा माहिती राईट टू इन्फॉर्मेशनमध्ये मागण्यात आली तर ती देण्यास त्यांनी इन्कार केला आणि अपीलसुद्धा फेटाळण्यात आली. आणि ज्यावेळेस ते नंबर्स बाहेर येतात तर एकाच पक्षाला जास्त पैसे मिळाले आणि बाकींना फार कमी मिळाले हे दिसतं. तर त्याच्यातनं हे कळत नाही की जे डोनर्स आहेत त्यांना त्या पक्षाने मग काही फायदा मिळवून दिला का आपल्या सत्तेचा. तर तशाच प्रकारे हा जर डेटा जर शासनाच्या एखाद्या एजन्सीसोबत शेअर झाला तर जी पार्टी शासनात बसलेली आहे तिला तो इझिली अवेलेबल होईल आणि दुसऱ्यांना तो अवेलेबल होणार नाही. तर या डेटाचा मिसयूज होऊ शकतो. येस. परत एक असं आहे की जे लॉ मिनिस्टर आहे त्यांनी म्हटलं की तुम्हाला आधार कार्ड हे मतदान कार्डाशी जोडणं अनिवार्य नाही आहे. तर जर इतका चांगला जर हे बिल असेल मग याच्यामध्ये हा एक प्रश्नार्थक चिन्ह का दिलं? नाही, प्रश्नार्थक चिन्ह नाही आहे. ज्यावेळेस ऑब्जेक्शन्स आले तर त्यांनी तो जो बिल आहे जर आपण वाचला तर त्याचे 2 प्रोव्हिजन्स आहे. प्रोव्हिजन नंबर 1 असा आहे की इलेक्शन कमिशन डायरेक्शन देऊन वोटर्स लिस्टमध्ये जी नावं आहेत त्यांची आणि जे नवीन वोटर्स होणार आहेत त्यांनासुद्धा आपला आधार लिंक करण्याचे इन्स्ट्रक्शन देऊ शकतो. आणि त्याला मग एक परंतु त्यांनी जोडलेलं आहे की जर कुणाकडे नसेल आधार किंवा त्याच्याकडे योग्य कारणं असतील आधार न जोडण्याचे तर त्याला ती संधी देण्यात येईल, ती कारणं देण्याची आणि दुसरे जे डॉक्युमेंट्स आहेत ज्याच्यामुळे तो सिद्ध करू शकतो की तो भारतीय आहे आणि 18 वर्षापेक्षा जास्त आहे आणि तिथे राहणार आहे, तर त्याचं नाव वोटर लिस्टमध्ये येईल. एकूणच मिर्झा साहेब हे सांगा, जर हा या बिलामध्ये, आता तुम्ही बिल वाचलं नाही वाचलं हे नाही माहीत, पण जे ज्या शंका आशंका आहेत आणि जर शंका आशंका असतील तर यामध्ये आणखी काय या बिलामध्ये घातलं पाहिजे, या बिलामध्ये चेंजेस फेरबदल झाले पाहिजे असं तुम्हाला वाटते? पहा, असं आहे की आशंका आणि शंका जे तुम्ही म्हणताय त्याला कारण आहे. एक शब्द आहे ट्रस्ट डेफिसिट, त्याचा अर्थ होतो अविश्वास. तर मागच्या काही वर्षापासून ज्या प्रकारचे कायदे आणि पॉलिसीज येत आहेत त्यामुळे आम जनतेला शासनाविषयी शंका याच्यात वाद नाही. जसं नोटबंदी, काय फायदा झाला आजपर्यंत आम्हाला कळलेलं नाही आहे. प्रायव्हेटायझेशन, काय फायदे होत आहेत ते आम्हाला कळत नाही, परंतु आमचे आरक्षणं संपत आहेत हे आम्हाला दिसतं आहे त्याच्यात. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे कायदे,
शेवटी ते परत घ्यावे लागले. GST व्यापाऱ्यांना अजून कळलेलं नाही का त्यांना त्याचे फायदे काय आहेत. सिटिझनशिप अमेंडमेंट बिल अजूनही लोकांना कळलेलं नाही का त्याचा फायदा काय आहे, परंतु नुकसान काय आहे ते लोकांना दिसतं पण शासनाला दिसत नाही. तर हे अशा प्रकारचे कायदे निर्माण झाल्यामुळे लोकांना शंका येणं अगदी रास्त आहे आणि दे आर जस्टिफाईड. आता ह्या ज्या शंका आहेत लोकांच्या मनात याला करेक्ट करण्यासाठी त्याच कायद्यात प्रोव्हिजन आहे की त्यांनी एक शब्द वापरलेला आहे की इट विल बी डन ॲज प्रिस्क्राईब्ड. ॲज प्रिस्क्राईब्डचा अर्थ असा होतो की आम्ही याच्यावर आता रूल्स तयार करू, गाईडलाईन्स तयार करू की कशा प्रकारे हे होणार आहे. तर ते जे गाईडलाईन्स राहतील त्यामध्ये या सगळ्या शंकांचं निरसन करता येईल. जसं डाटा कसा प्रोटेक्ट करायचा तो त्या रूल्समध्ये टाकता येईल. कुणाचंही नाव कमी करते वेळेस त्याला कशी नोटीस द्यायची हे त्या रूल्समध्ये करता येईल. आणि जो अधिकारी तसा नाव कमी करतो चुकीच्या पद्धतीनं त्याला काय शिक्षा देता येईल हे त्या रूल्समध्ये प्रोव्हिजन करता येईल. जर हे प्रोव्हिजन्स केले तर हे इलेक्टोरल रिफॉर्म्सकडे जाणारा एक फार मोठा पाऊल राहील. परंतु हे नाही केलं रूल्समध्ये तर विरोधक जे म्हणत आहेत की कुठल्या तरी एका पक्षाला फायदा पोहोचवण्यासाठी हे अमेंडमेंट राहील किंवा काही लोकांवर अन्याय करणार राहील तर ते सुद्धा सिद्ध होईल. मिर्झा साहेब, एक कमी शब्दात सांगा, हाच बरा की वाईट? माझ्या मते हे अमेंडमेंट बरं आहे आणि याची गरज होती.